नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 55 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थात आपली टीईटी एक्झाम 2025 जी मित्रांनो येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणारी आहे। आणि आजपासून पाहिलं तर आपल्याकडे परीक्षा दृष्टिकोनातून फक्त आता शेवटचे 3 दिवस जे मित्रांनो शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण या उर्वरित दिवसांमध्ये प्रत्येक सब्जेक्टनुसारचे आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव मित्रांनो आपण करत आहोत, जेणेकरून आपला जो टार्गेट आहे परीक्षा दृष्टिकोनातून जो की 90+ चा आपल्या युजरला, आपल्या व्ह्यूअरला, आपल्या विद्यार्थ्याला मिळवून देण्याचा आपण जो की टार्गेट ठेवला आहे मित्रांनो, त्या दृष्टिकोनातून आपण संपूर्ण काही या ठिकाणी सब्जेक्ट न्यायाचे प्रश्न कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे येत नसतील तर मित्रांनो तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओचा या अंतिम दिवसांमधला तुम्हाला अपडेट मिळणार असेल। आणि जे कोणी विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील त्यांनी मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसेल, ज्यांनी चॅनलच्या आपल्या डॅशबोर्डमध्ये जाऊन संपूर्ण काही आपले प्रीवियस जेवढे काही टीईटीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत ते तुम्ही संपूर्ण त्या ठिकाणी कंप्लीटली पाहून घ्या मित्रांनो। त्यामध्ये आपण परिपूर्ण प्रीवियस इयर क्वेश्चन व त्यासोबत मित्रांनो येणाऱ्या एक्झाम मध्ये म्हणजे की तुमच्या 23 नोव्हेंबरच्या रविवारच्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण संपूर्ण प्रश्न त्यामध्ये तुम्हाला कव्हर करून मित्रांनो दिलेले आहेत। त्यामुळे ते संपूर्ण व्हिडिओ इम्पॉर्टंट आहेत, अगोदर पाहून घ्या, त्यानंतर तुम्ही या व्हिडिओला कंटिन्यू करू शकता। तर आजच्या व्हिडिओ मधला आपला अंतिम व्हिडिओ जे की सामान्य विज्ञानाचा विषय खल्ला सिरीज मधला आपला व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण सामान्य विज्ञानचे संपूर्ण काही प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत, जे की संपूर्ण अतिसंभाव्य प्रश्न आहेत असे मित्रांनो। तर यामधला आपला प्रश्न सुरू करू आणि पाहू पहिला प्रश्न। तर यामधला प्रश्न पहिला असा आहे जो की काय म्हणतो पहा, की पाण्याचे असंगत वर्तन म्हणजे काय? तर असंगत वर्तन म्हणजे काय तर किंवा कशाला म्हटलं जातं? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की पाणी 0 सेल्सिअस ते 4 सेल्सिअस दरम्यान गरम केल्यास आकुंचन पावते। याला जे आहे थोडक्यामध्ये पाण्याचे असंगत वर्तन असं जे आहे ते म्हटलं जातं। आता याचं डेफिनेशन सांगायचं झाल्यास सामान्यतः द्रव गरम केल्यास प्रसरण पावतात आणि थंड केल्यास आकुंचन पावतात, हे सर्वांनाच माहिती आहे। पण पाणी हे जे आहे 0 सेल्सिअस ते 4 सेल्सिअस या तापमानादरम्यान गरम केल्यास आकुंचन पावते आणि थंड केल्यास जे आहे थोडक्यात प्रसरण पावते, आणि यालाच काय म्हटलं जातं तर पाण्याचं असंगत वर्तन असं जे आहे त्याला म्हटलं जातं। हे याची डेफिनेशन होणारी असेल तर हे कायमस्वरूपी तुम्ही लक्षात ठेवून घ्या, कारण का तुम्हाला यावरचा प्रश्न तुमच्या सामान्य विज्ञानच्या जे की येणाऱ्या जो काही पेपर आहे आपला त्यावर हा प्रश्न जो की विचारला जाऊ शकतो। त्यामुळे पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 2, काश्मीर सारख्या हिम प्रदेशात देवदार, पाईन अशी सूचीपर्ण वृक्ष मोठ्या प्रमाणात का आढळतात? तर आढळण्यामागचं कारण नेमकं काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की कारण त्या वृक्षांना थंड हवामानात टिकून राहण्यासाठी योग्य रचना असते, म्हणून जे आहे जे की काश्मीर सारख्या हिम प्रदेशात देवदार, पाईन अशी सूचीपर्ण जे आहे थोडक्यामध्ये वृक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात। तर या वृक्षांचा आकार हा शंकूच्या आकारांचा असतो, ज्यामुळे त्यांच्यावर बर्फ जमा होत नाही। तसेच त्यांची पाने सुईसारखी असतात, ज्यामुळे बाष्पीभवन कमी होते आणि थंड हवामानात ते तग धरू जे की शकतात, म्हणून जे आहे त्या कारणाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात। तर पर्याय नंबर याचं काय तर 2 हे याचं उत्तर होणार असेल। आणि असे प्रश्न तुम्हाला तुमच्या टीईटी एक्झाम मध्ये पाहायला मिळतील। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 3, पावसाच्या पाण्यात नायट्रोजन डायऑक्साईड विरघळल्यावर कोणते आम्ल तयार होते? काय म्हणले पावसाच्या पाण्यामध्ये? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3, जे की नायट्रिक आम्ल हे जे थोडक्यामध्ये तयार होते। तर नायट्रोजन डायऑक्साईड पावसाच्या पाण्यामध्ये विरघळल्यावर नायट्रिक आम्ल तयार होते। हे आम्ल जे की आम्ल वर्षा होण्यास जे की कारणीभूत देखील असतं, म्हणून पर्याय नंबर याचं 3 जे आहे ते होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न 4 काय म्हणतो पहा, की अमरवेल कोणत्या प्रकारची वनस्पती आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की संपूर्ण परिजीवी ही जी आहे थोडक्या प्रकारची वनस्पती आहे। तर अमरवेल ही दुसऱ्या वनस्पतीवर पूर्णपणे अवलंबून असते आणि तिच्याकडून अन्न शोषून घेते, ती स्वतःचे अन्न तयार करत नाही, म्हणून ती पूर्ण परिजीवी वनस्पती आहे। तर याचं उत्तर काय होईल? जे की पर्याय नंबर 3 याचं जे आहे जे की पर्यायी उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 5वा, मातीचे गुणधर्म ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणती 2 परीक्षणे विशिष्ट जे की उपयुक्त असतात यापैकी खालील सांगितलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की
पीएच ज्याला आपण सामू म्हणतो, तर पीएच आणि विद्युत वाहकता परीक्षण हे जे आहे थोडक्यामध्ये दोन परीक्षणे विशेष उपयुक्त असतात. तर सांगायचं असं आहे की जे पीएच म्हणजे की सामू माती आम्लधर्म आहे की अल्कधर्मी हे दर्शवते, तर विद्युत वाहकता आहे ते मातीतील विरघळलेल्या क्षारांच्या मात्रा दर्शवते. तर हे दोन्ही मातीची सुपीकतेसाठी महत्त्वाचं असतं. पर्याय नंबर या ठिकाणी याचं 2 जे आहे ते उत्तर होणार असेल. तर जे कोणी विद्यार्थी आपली टेस्ट सिरीजची बॅच इन्स्टॉल करण्यासाठी इच्छुक होते परंतु ते प्राइससाठी जे थांबले होते, तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या टीईटीच्या कोर्सवर मित्रांनो तब्बल 50% ऑफचा ऑफर जे आहे ते अजून देखील चालू आहे आणि उर्वरित तुमच्याकडे 3 दिवस बाकी आहेत. जर तुम्हाला येणाऱ्या रविवारच्या परीक्षेचा परिपूर्ण आताच अनुभव घ्यायचा असेल जे की खऱ्या पेपरचा, तर मित्रांनो त्यासाठी आपण स्पेशली तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीजची बॅच देखील आपण इन्रोल केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 90+ स्कोर अचीव करण्यासाठीची अशी संपूर्ण काही अतिसंभव प्रश्न आपण त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला इन्व्हॉल्व करून दिलेले आहेत, जे की परिपूर्ण परीक्षाभिमुख अशी की येत्या रविवारच्या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला येण्याची देखील दाट संभवता असा सर्व प्रश्न आपण कव्हर करून दिलेलं आहे. जर तुम्ही ते अजूनही सोडवले नसाल किंवा अभ्यासला नसाल तर मित्रांनो अंतिम संधी म्हणून तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा, तिथून तुम्ही आपली ॲप डाउनलोड करा आणि त्यामधून मित्रांनो लगेच आपला महा टीईटी परीक्षेचा मित्रांनो 2025 साठीचा मित्रांनो जो काय आपला कोर्स आहे तो एनरोल करून घ्या आणि त्यासाठीचा कूपन कोड आहे TET50. हा कूपन कोड टाकल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तब्बल 50% ऑफ जे मित्रांनो मिळणार असेल, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण काही परीक्षेभिमुख असे प्रश्न त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास वगैरे झाला नाही, ज्यांचा अभ्यास कमी झालेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी तर आवर्जून आपली टेस्ट सिरीज एनरोल करून घ्यात, कारण का तुम्हाला या उर्वरित दिवसांमध्ये तेच प्रश्न असतील जे की तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मित्रांनो गुण मिळवून देण्यासाठी मदतगार ठरणारे असेल. त्यामुळे लगेच आपली बॅच एनरोल करून घ्या आणि चांगल्या मित्रांनो उत्तम तयारीला काही उर्वरित दिवसांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तयारीला सुरुवात देखील करू शकता. त्यानंतरचा आपला पुढील क्वेश्चन नंबर 6 असा आहे, काय म्हणतो पहा की मृदा परीक्षण म्हणजे काय, तर काय याला म्हटलं जातं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की जमिनीतील पोषक द्रव्ये व गुणधर्म तपासणे याला जे आहे मृदा परीक्षण असं जे आहे ते म्हटलं जातं. तर मृदा परीक्षण म्हणजे की जमिनीच्या नमुन्याची प्रयोगशाळेत तपासणी करणे, ज्यामुळे त्या जमिनीतील पोषक द्रव्ये, पीएच, सेंद्रिय कर्ब आणि इतर महत्त्वाचे गुणधर्म जे की समजतात, यामुळे पिकांसाठी योग्य खताची देखील शिफारस करतात. म्हणून पर्याय नंबर याचं 2 जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 7वा प्रश्न, वनस्पतीमध्ये पाणी व खनिज क्षारांचे वहन कोणत्या ऊतकाद्वारे होते, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की झायलम याद्वारे जे थोडक्यामध्ये होतं. तर झायलम हे ऊतक मुळांकडून शोषलेले पाणी आणि खनिज क्षार वनस्पतीच्या इतर भागांकडे पोहोचण्याचे कार्य करते. अन्नवाहनाचे कार्य थोडक्यामध्ये फ्लोएम हे जे आहे थोडक्यामध्ये करतं. म्हणून पर्याय नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल जे की अन्नवाहनाचं हे थोडक्यामध्ये कार्य करते, म्हणून पर्याय नंबर 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे, व्हीनस फ्लायट्रॅप वनस्पती कीटक कसे पकडतात, जे की व्हीनस फ्लायट्रॅप, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4 जे की पानांच्या दोन्ही बाजूस एकत्र बंद होऊन, जे की पर्याय नंबर आपल्याला 2 मध्ये याचं पाहायला मिळणार असेल. तर व्हीनस फ्लायट्रॅप ही कीटकभक्षी वनस्पती आहे. तिची पाने दोन्ही भागामध्ये उघडतात आणि त्याच्या आत जे काही संवेदनक्षम केस असतात जे की कीटक त्यावर जे बसतात आणि पाण्याच्या जे की दोन्ही बाजूस वेगाने एकत्र बंद होतात आणि जे की कीटक आहे जे की आत अडकतात, तेच त्याचं जे थोडक्यामध्ये जे की पकडण्याचं एक पद्धत आहे. म्हणून पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, बटाट्यामध्ये कोणत्या अवयवाचे जे की अनुकूलन झाले असते, जे की अनुकूलन, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की खोड. तर बटाटा हे जमिनीखालील खोडाचे रूपांतरण आहे, ज्याला कंद म्हणतात आणि ते अन्न साठवण्याचे जे थोडक्यामध्ये कार्य करतं. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 10वा प्रश्न आपला, द्विनाम पद्धती कोणी मांडली यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की कार्ल लिनियस यांनी जे आहे द्विनाम जी आहे पद्धत मांडलेली आहे. तर सजीवांना वैज्ञानिक नावे देण्यासाठीची द्विनाम पद्धती जी आहे कार्ल लिनियस यांनी या स्वीडिश शास्त्रज्ञांनी थोडक्यामध्ये मांडलेली आहे. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, हिम प्रदेशातील वनस्पतीचे कोणते झाड या रचनेचं उत्तम उदाहरण आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3 देवदार हे जे थोडक्यामध्ये उत्तम उदाहरण आहे. तर देवदार हे शंकूच्या आकाराचे असते, जे हिम प्रदेशातील थंड हवामान, बर्फवृष्टी आणि तीव्र वाऱ्याचा सामना करण्यासाठी अनुकूलित असतं. म्हणून पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर होणार असेल.
त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 12वा, हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती पानामध्ये अन्न तयार करतात, या क्रियेला काय म्हणतात? तर काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की प्रकाश संश्लेषण असं जे आहे ते म्हटलं जातं. तर प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया आहे ज्यात वनस्पती हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाश वापरून कार्बन डायऑक्साईड व पाण्याचा उपयोग करून आपले अन्न म्हणजेच की ग्लुकोज जे आहे ते तयार करतात. म्हणून पर्याय नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 13वा आपला, वाळवंटी वनस्पतीचे खोड जे की रसयुक्त का असते, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर 1, जे की खोडात पाण्याचा आणि अन्नाचा साठा जे आहे ते करण्यासाठी थोडक्यामध्ये असतं. तर वाळवंटी प्रदेशात पाण्याची कमतरता असल्याने या वनस्पतीचे खोड जे की जाड, मांसल आणि रसयुक्त जे आहे ते बनते, जेणेकरून त्यात पाणी आणि अन्न साठवून ठेवता येते. म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 14वा प्रश्न, सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्र सपाटीला वातावरणाचा दाब साधारणपणे किती असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 एवढा जो आहे थोडक्यामध्ये यामध्ये आहे, जे की 1,14,000 न्यूटन जे की प्रति एवढा जे या ठिकाणी याचा जो आहे तो आहे. पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 15वा आपला, लायकेन मध्ये सहजीवी संबंध कोणामध्ये आढळतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 1, कवक आणि शैवाल. तर लायकेन हा कवक आणि शैवाल यांच्यातील सहजीवी संबंध आहे. तर शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न पुरवते, तर कवक पाणी व निवारा पुरवते. पर्याय नंबर याचं 1 हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 16वा प्रश्न, वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमध्ये कोणते प्रमुख अनुकूलन दिसते यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की पाने काट्यांच्या रूपात रूपांतरित झालेले असतात. हे जे आहे याचं उत्तर होणार असेल, कारण पाण्याची बचत करण्यासाठी वाळवंटी वनस्पतीची पाने काट्यामध्ये रूपांतरित झालेली असतात, ज्यामुळे बाष्पीभवनातून होणारे पाण्याचे नुकसान कमी होते आणि खोड आणि पाणी जे आहे थोडक्यामध्ये साठवते. पर्याय नंबर 2 याचं उत्तर जे आहे थोडक्यात होणार असेल. त्यानंतरचा 17वा प्रश्न, जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीर रचनेत कोणते अनुकूलन दिसते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की शरीरावर दाट केस आणि तीक्ष्ण दात नखर जे आहे थोडक्यामध्ये असतात. तर जंगलात राहणारे प्राणी उदाहरणामध्ये वाघ, सिंह शिकारीसाठी तीक्ष्ण दात आणि नख जे आहे, जे की थंड हवामानापासून संरक्षण करण्यासाठी दाट केस असलेली अनुकूलन जे आहे थोडक्यामध्ये दाखवतात. पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 18वा प्रश्न, गवताळ प्रदेशातील वनस्पतीमध्ये कोणते अनुकूलन दिसते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की लवचिक खोड व खोल मुळे हे जे आहे थोडक्यामध्ये अनुकूलन दिसते. तर जे गवताळ प्रदेश असते, ज्यामध्ये वनस्पतींना वारंवार लागणाऱ्या आगीचा आणि प्राण्यांकडून चरण्याचा धोका असतो, त्यामुळे त्याचे खोड लवचिक असते आणि त्याला मुळे जमिनीत खोलवर गेलेली असतात, ज्यामुळे ती पुन्हा जे की वाढू शकतात. पर्याय नंबर 1 याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतर आपला 19वा प्रश्न, हवेचा मुख्य घटक कोणता वायू आहे यापैकी खालील? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की नायट्रोजन. तर वातावरणामधील हवेचा सर्वात मोठा घटक जे की नायट्रोजन हा आहे वायू आहे. पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 20वा आपला, मातीचा सामो ठरवण्यासाठी पाणी व माती एकास 2 या प्रमाणात मिश्रण करून परीक्षण केले जाते. या परीक्षणानुसार मृदेची जे की किती प्रकार आढळतात? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3 प्रकार, ज्यामध्ये आम्लीय, क्षारीय व तटस्थ असे जे आहे 3 प्रकार या ठिकाणी आढळतात. तर मातीचा जो pH आहे तपासल्यानंतर मृदेचं मुख्यतः 3 प्रकार आढळतात, ज्यामध्ये आम्लीय जे की याचा pH जो आहे थोडक्यामध्ये जो की 7 पेक्षा कमी असतो, क्षारीय किंवा आम्लधर्मी याचा जो थोडक्यामध्ये 7 पेक्षा जास्त असतो, आणि तटस्थ याचा pH जो थोडक्यामध्ये 7च हा असतो. तर पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की 2 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 21वा प्रश्न, सजीवांमधील विविधता कोणकोणत्या बाबीमुळे लक्षात येते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की त्यांचा आकार, रंग, रचना आणि वर्तनातील फरकांमुळे जे आहे थोडक्यामध्ये जे की आपल्याला विविध ओळखू येते या बाबींमुळे. पर्याय नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 22वा, या पद्धतीत नायट्रोजनचे स्थिरीकरण कोणत्या 2 प्रकारच्या सूक्ष्मजीवाद्वारे केलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2, जे की सहजीवी आणि स्वतंत्र जीवाणू याद्वारे जे थोडक्यामध्ये केलं जातं. पर्याय नंबर याचं जे की 2 हे उत्तर जे आहे ते होणार. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 23 असा आहे, पोषक द्रव्यांचे 2 गटात वर्गीकरण केले जाते,
ते कोणते आहेत खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3, जे की प्रमुख आणि सूक्ष्म असे जे आहे ते 2 गट आहेत. तर वनस्पती आणि मानवी शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषक द्रव्यांचे वर्गीकरण त्यांच्या आवश्यकतेनुसार 2 मुख्य गटामध्ये केले जाते, ज्यामध्ये प्रमुख जे की मोठ्या प्रमाणामध्ये आणि सूक्ष्म जे की कमी प्रमाणामध्ये लागणार असतं. म्हणून पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न, रासायनिक खते अतिप्रमाणात वापरल्यास जमिनीवर काय परिणाम होतो त्याचा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3, जे की जमिनीची पोत व रचना जी आहे थोडक्यामध्ये बिघडते. तर रासायनिक खतांचा अतिवापर केल्यास जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि सेंद्रिय घटक जे आहे ते कमी होतात, ज्यामुळे जमिनीची पोत आणि जी रचना थोडक्यात बिघडते आणि ती नापीक होऊ शकते. म्हणून पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 25वा प्रश्न, डार्विनच्या सिद्धांतानुसार टिकून राहिलेल्या सजीवांची पुढील पिढी कशी असते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की अधिक सक्षम आणि पर्यावरणाशी जुळवून जी आहे ती घेतलेली असते. म्हणून पर्याय नंबर याचं जे की 2 हे उत्तर होणार असेल. तर चार्ल्स डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार वातावरणाशी चांगले जुळवून घेणारे आणि अधिक सक्षम सजीवच टिकून राहतात आणि त्यांच्या पुढील पिढ्यांमध्ये हे गुणधर्म जे आहे थोडक्यामध्ये जातात. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, घनतेचे सूत्र खालीलपैकी कोणते योग्य आहे? तर घनतेचं जो सूत्र आहे तो काढण्यासाठीचं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान हे जे थोडक्यामध्ये याचं योग्य सूत्र आहे. कारण का घनता म्हणजे की पदार्थांचे वस्तुमान आणि त्याने वापलेले आकारमान याचं जे थोडक्यामध्ये गुणोत्तर आहे. म्हणून हे जे आहे याचं एकदम अचूक जे की सूत्र होणार असेल. पर्याय नंबर 3. त्यानंतर आपला पुढील 27वा प्रश्न असा आहे, प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी शरीर रचना व जीवन पद्धतीमध्ये झालेल्या बदलाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2, अनुकूलन असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर सजीव वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आपल्या शरीर रचना आणि जीवन पद्धती जे बदल करतात त्याला अनुकूलन असं जे आहे थोडक्यामध्ये म्हटलं जातं. पर्याय 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 28वा, प्रथिने तयार होण्यासाठी आवश्यक नायट्रोजन वनस्पतींना कोठून मिळतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की मातीतील संयुगामधून जे काय नायट्राइट्स किंवा नायट्राटाइट्स असतात त्यांच्यापासून जे थोडक्यामध्ये त्यांना मिळतं. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 29वा आपला, जंगलीय वनस्पतीमध्ये कोणते अनुकूलन दिसते यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की पाने व खोड पाण्यावर तरंगण्यासाठी हलकी आणि मऊ असतात. हे जे थोडक्यामध्ये अनुकूलन दिसते. तर जलीय वनस्पती पाण्यावर तरंगण्यासाठी त्याची पाने, खोड आणि मुळे हलकी, मऊ आणि पोकळ जे थोडक्यामध्ये असतात. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 30वा प्रश्न, जंगल प्रदेशातील झाडे साधारणतः कशी असतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2, जे की उंच, दाट, पानाची व सदाहरित थोडक्यामध्ये असतात. जर जंगल प्रदेशातील झाडे सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी उंच वाढतात व त्यांची पाने जे आहे दाट व अनेकदा सदाहरित जे थोडक्यामध्ये असतात. म्हणून पर्याय नंबर याचं काय होईल, जे की 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 31वा प्रश्न, जठरातील जठरासामध्ये कोणते घटक असतात आणि जठरात मुख्यत्वे कोणत्या अन्न घटकाचं विघटन जे थोडक्यामध्ये होतं? तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 2, जे की हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस आणि मुख्यतः प्रथिनांचे विघटन जे आहे थोडक्यामध्ये होते. तर जठर रसामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन नावाचे विकार आणि म्युकस असते, जे की जठरात पेप्सुलिनमुळे मुख्यतः प्रथिनांचे पचन जे थोडक्यामध्ये सुरू होते. म्हणून पर्याय नंबर याचं काय होतं, जे की 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की 32वा प्रश्न, ज्या मूलद्रव्यांमध्ये काही प्रमाणात धातू तसेच अधातूचं गुणधर्म आढळतात अशा मूलद्रव्यांना काय म्हणतात किंवा काय म्हटलं जातं? तर अशा मूलद्रव्यांना काय म्हटलं जातं? तर अशा मूलद्रव्यांना जे की धातू सदृश्य असं जे आहे ते म्हटलं जातं. तर ज्या मूलद्रव्यांमध्ये धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म आढळतात त्यांना धातू सदृश असं म्हणतात. जसं की सांगायचं झालं सिलिकॉन आणि जर्मनियम हे याचं एक पक्क उदाहरण आहे. त्यानंतरचा आपला 33वा प्रश्न, आतापर्यंत शास्त्रज्ञांनी किती मूलद्रव्यांचा शोध लावला आहे आणि त्यापैकी किती निसर्गामध्ये आढळतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की 118 मूलद्रव्ये, त्यापैकी 92 हे निसर्गामध्ये आढळतात. तर सांगायचं झालं थोडक्यामध्ये जे की आतापर्यंत एकूण 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे त्यापैकी 92 मूलद्रव्ये निसर्गात आढळतात. तर बाकीचे मानव निर्मितीमध्ये आहेत, मानव निर्मित आहेत. पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 34वा प्रश्न आपला, घरातील विद्युत दिव्यामधील ज्योत निर्माण करणारी तार कोणत्या मूलद्रव्याची बनलेली असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की टंगस्टन यापासून जी आहे ती बनलेली असते. पर्याय नंबर
3. त्यानंतर आपला 35वा प्रश्न, मोठ्या आतड्यांचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते आहे यापैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3, पाण्याचे शोषण करणे. तर मोठ्या आतड्याचं मुख्य कार्य म्हणजे पाण्याचं पचन झालेल्या अन्नातून जास्तीचे पाणी आणि काही क्षार शोषून घेणे आणि पचन न झालेल्या अन्नाचं विष्ठेमध्ये जे की रूपांतर करणे हे याचं काम आहे. पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 36वा प्रश्न, ज्या बदलामुळे मूळ पदार्थांचं रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होते त्या बदलाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की रासायनिक बदल असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतर आपला 37वा प्रश्न, खालील बदलापैकी कोणते रासायनिक आणि कोणते भौतिक बदल आहेत? तर यामध्ये जे की लाकडापासून टेबल बनवणे, लाकूड जाळणे, काचेची वस्तू फुटणे, टोमॅटो पिंकणे आणि लोखंड गंजणे यापैकी कोणते गोष्टी आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर 1 जे की रासायनिक बदलमध्ये कोणकोणते येतात? जे की लाकूड जाळणे, टोमॅटो पिकणे आणि लोखंड गंजणे. तर भौतिक बदल कोणकोणते आहेत? तर लाकडापासून टेबल बनवणे आणि काचेची वस्तू फुटणे. तर रासायनिक बदल म्हणजे काय? तर नवीन पदार्थ तयार करणे, ज्यामध्ये लाकूड जाळणे जे की राग, धूर, उष्णता आणि टोमॅटो पिकणे म्हणजे रासायनिक प्रक्रिया आहे. लोखंड गंजणे जे की आयरन ऑक्साईड तयार होते. तर भौतिक बदल म्हणजे जे की फक्त आकार आणि अवस्थेमध्ये बदलतात, ज्यामध्ये लाकडापासून टेबल बनवणे, लाकूड तसेच राहते आणि काचेची वस्तू फुटणे म्हणजे की काच तीच राहते, फक्त तुकडे होतात. यावरून याचं स्पष्टीकरण होणार असेल, म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 38वा प्रश्न आपला, भारतामधील सर्वात मोठी तेल आणि वायू संशोधन व उत्पादन कंपनी कोणती आहे जी आणि त्याचं मुख्यालय थोडक्यामध्ये कुठे आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर 3 हे होणार असेल, जे की ऑइल अँड नॅशनल गॅस कॉर्पोरेशन, ज्याला आपण ONGC असं म्हणतो, जे की नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तर याचं पर्याय नंबर 3 हे जे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला जो पुढील प्रश्न आहे जो की प्रश्न क्रमांक 39वा काय म्हणतो, दगडी कोळशापासून कोणती वायुरूपे इंधने तयार केली जातात? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2, प्रोड्युसर गॅस व वॉटर गॅस ही जे थोडक्यामध्ये बनवली जातात. तर दगडी कोळशावर प्रक्रिया करून उत्पादक वायू जे की कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन आणि जलवायू, ज्याला वॉटर गॅस असं म्हणतो, जे की कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन ही वायुरूपे इंधने जे थोडक्यामध्ये तयार केली जातात. तर पर्याय नंबर याचं काय होतं, जे की 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, भूकवच किंवा शिलावरणामध्ये कोणकोणत्या साधन संपत्तीचा समावेश होतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2, खनिजे, धातुके, खनिज तेल, इंधने, खडक, पाणी, मूलद्रव्ये इत्यादी जे याच्यामध्ये समावेश होतो. तर भूकवच किंवा शिलावरण मध्ये जमीन, खडक, खनिजे, धातुके, खनिज तेल, इंधने आणि पाणी यासारख्या नैसर्गिक साधन संपत्तीचा जो थोडक्यामध्ये समावेश होतो, म्हणून पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 41वा प्रश्न, पदार्थांचे अवस्थांतर होताना खालीलपैकी कोणत्या क्रिया जे आहेत ते घडतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की वितळणे, गोठणे, बाष्पीभवन, संगणन आणि उद्धरोपातन ह्या ज्या गोष्टीमध्ये जे की क्रिया घडतात. तर पदार्थांच्या अवस्थांमध्ये घन, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये बदल होते. यामध्ये वितळणे, गोठणे, बाष्पीभवन, संगणन आणि उद्धरोपातन ह्या ज्या क्रिया या ठिकाणी घडतात, म्हणून पर्याय नंबर याचं 1 उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला 42वा प्रश्न असा आहे, फ्लोराईडच्या प्रमाणात उपयोग शरीराच्या कोणत्या भागांच्या बळकटीकरण जे थोडक्यामध्ये होतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की दातांचे आवरण आणि हाडे. तर फ्लोराईड या खनिजांचा योग्य प्रमाणात उपयोग दातांच्या बाहेरील आवरण आणि हाडे यांच्या बळकटीकरणासाठी होते, मात्र अतिप्रमाणामध्ये सेवन हे हानिकारक असू शकते, म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होईल. त्यानंतर आपला 43वा प्रश्न, यकृताचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की ग्लुकोजचा साठा करणे हे जे थोडक्यामध्ये याचं मुख्य कार्य आहे. तर यकृत हे शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. त्याचं एक मुख्य कार्य म्हणजे शरीरातील अतिरिक्त ग्लुकोजचं रूपांतरण ग्लायकोजन मध्ये करून त्याचा साठा करणे, म्हणजेच काय, तर ग्लुकोजचा साठा तयार करणे. तसेच यकृत पित्त हे जे की तयार करतं, हे जे ॲडिशनल याची माहिती होणारी असेल. त्यानंतर आपला 44वा प्रश्न, अणुविषयी प्रथम ॲटमोस म्हणजे की अविभाज्य असा संकल्पना कोणी मांडली आणि अणुविषयी वैज्ञानिक सिद्धांत खालीलपैकी कोणी जो आहे तो मांडलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की डेमोक्रिटस आणि जॉन डाल्टन यांनी जे आहे ती मांडलेलं आहे. पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर होणार असेल.
त्यानंतर आपला 45वा प्रश्न, अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी कोणती पद्धत जी आहे ती वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3, उदरोपातन ही जी आहे पद्धत वापरली जाते. तर 2 किंवा अधिक द्रवांचं मिश्रण शुद्ध करण्यासाठी किंवा त्यातील घटक वेगळे करण्यासाठी उदरोपातन ही पद्धत वापरली जाते. यात द्रव पदार्थ गरम करून बाष्पीभवन केले जाते आणि नंतर थंड पदार्थ जे की बाष्प करून पुन्हा द्रव जे की रूपात मिसळते. पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 46वा प्रश्न, खालीलपैकी कोणते घटक सागरी खनिज व जैविक संपत्ती जे की समाविष्ट होतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2, मीठ, खनिज तेल, नैसर्गिक वायू, मॅग्नीज गाठी, मासे आणि समुद्र वनस्पती हे जे आहे थोडक्यामध्ये यात जे आहे ते समाविष्ट होतात. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 47वा प्रश्न, ॲल्युमिनियमचे प्रमुख धातू कोणते आहे आणि त्यामध्ये ॲल्युमिनियमचे प्रमाण जे की किती असतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की बॉक्साईट हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर बॉक्साईट 55%. तर बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचं प्रमुख धातूक आहे. बॉक्साईटमध्ये अंदाजे 55% एवढं पर्यंत जे आहे ते ॲल्युमिनियम असतं. पर्याय नंबर 2 उत्तर होणार असेल. त्यानंतर 48वा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान विकर याबाबत योग्य आहे? तर एन्झाईम संदर्भामध्ये या ठिकाणचं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की विकरे हे प्रथिनांपासून बनलेले असून रासायनिक क्रियांना वेग जे थोडक्यामध्ये देतात. तर सांगायचं झालं तर एन्झाईम हे मुख्यतः प्रथिनांपासून बनलेलं असतं आणि ते सजीवांच्या शरीरातील रासायनिक क्रिया जलद करण्यास जे की मदत करतं. म्हणून पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील 49वा प्रश्न, स्वादुपिंडाचे मुख्य कार्य कोणतं आहे खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की स्वादुरस स्रवून अन्नाच्या पचनास मदत करणे हे जे थोडक्यामध्ये आहे. तर स्वादुपिंड हे स्वादुरस स्रवते. या रसामध्ये असलेले विकार कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचा पचनास मदत करतात. तसेच ते इन्सुलिन हे संप्रेरक जे आहे ते स्रवते. पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 50वा प्रश्न, मूलद्रव्यांचे सर्वसाधारणपणे कोणत्या 2 प्रमुख गटामध्ये वर्गीकरण केलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की धातू आणि अधातू यामध्ये जे थोडक्यामध्ये वर्गीकरण केलं जातं. तर मूलद्रव्यांचे वर्गीकरण त्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मावर आधारित धातू आणि अधातू या 2 मुख्य गटामध्ये जे आहे ते केलं जातं. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 51वा, तंत्रज्ञानाच्या युगात विकसित झालेल्या कोणत्या पद्धतीत विविध रंगछटा असलेले लेप धातूवर दिसले जातात आणि त्यामुळे क्षरण जे आहे ते टाळलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की पावडर कोटिंग. तर पावडर कोटिंग या प्रगत पद्धतीत विविध रंगछटा असलेले पॉलिमर पूर्ण जे की वस्तूवर स्थिर विद्युत पद्धतीने फवारले जाते आणि उष्णतेने वितळून लेप जो आहे थोडक्यामध्ये दिला जातो. यामुळे धातूचे जे की क्षरण जे आहे ते टाळतं. पर्याय नंबर याचं 2 उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे, अपरिवर्तनीय बदल म्हणजे काय आणि खालीलपैकी कोणता पर्याय या संदर्भाचा योग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की असा बदल ज्यामध्ये पदार्थ आणि मूळ अवस्थेत परत येऊ शकत नाही त्याला काय म्हटलं जातं? जे की अपरिवर्तनीय बदल असं जे आहे ते म्हटलं जातं. तर सांगायचं झाल्यास अपरिवर्तनीय बदल म्हणजे की असा बदल जो एकदा झाल्यावर तो पदार्थ परत मूळ अवस्थेमध्ये आणता येत नाही. उदाहरणामध्ये लाकूड जाळणे. तर लाकूड जाळल्यानंतर त्याच्यापासून कोळसा तयार होतो जे की त्याची राख देखील होती पण परत लाकूड होते का? तर होत नाही. तर हे याचं एक परफेक्ट उदाहरण आहे. त्यानंतर 53वा प्रश्न, ज्या बदलामध्ये कोणतेही नवीन पदार्थ तयार होत नाहीत अशा बदलांना काय म्हणतात? तर अशा बदलांना काय म्हटलं जातं? तर असं जे आहे त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की भौतिक बदल असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर भौतिक बदल यामध्ये पदार्थांचे फक्त स्वरूप, आकार किंवा अवस्था बदलते परंतु कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही. उदाहरणामध्ये पाणी बर्फ होणे हे जे आहे याचं परफेक्ट उदाहरण आहे. पर्याय नंबर 2 उदाहरण होईल. त्यानंतर 54वा प्रश्न, साबण, काच आणि खत निर्मितीमध्ये कोणता घटक प्रमुख भूमिका बजावतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सोडियम हा जो आहे याचा परफेक्ट उदाहरण आहे. तर सोडियम हा घटक सोडियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम कार्बोनेट तसेच सोडियम नायट्रेट यासारख्या संयुगामध्ये प्रमुख भूमिका बजावतो. पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, स्निग्ध पदार्थांचा पचनास कोणते रस मदत करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की पित्तरस हे ज्या थोडक्यामध्ये मदत करते. तर पित्तरस जो यकृतामध्ये तयार होतो स्निग्ध पदार्थांचं पायसीकरण करून त्यांना लहान लहान कणांमध्ये रूपांतरित करते. यामुळे स्वादुपिंड रस जे की त्या स्निग्ध पदार्थावर अधिक चांगल्या प्रकारे कार्य करून त्याचे पचन जे थोडक्यामध्ये करतं. पर्याय नंबर 3 उत्तर होणार असेल.
त्यानंतर आपला 56वा प्रश्न, जेव्हा एक धातूमध्ये एक किंवा अधिक मूलद्रव्य मिसळून त्यांचे गुणधर्म बदलले जाते त्या मिश्रणाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, त्याला संमिश्र असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न, लोखंडी वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावून क्षरण रोखण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात आणि तांबे पितळच्या भांड्यावर कतिलांचा लेप देण्याचा प्रक्रियेस काय म्हणतात किंवा काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की ग्लॅव्हलायझेशन किंवा कलही करणे असं जे आहे त्याला म्हटलं जातं. तर ग्लॅव्हलायझेशन जे की लोखंडाचे क्षरण म्हणजे की गंजणे थांबवण्यासाठी त्यावर जस्ताचा जो की एक लेप दिला जातो ज्याला कलही करणे किंवा असं म्हटलं जातं किंवा ग्लॅव्हलायझेशन म्हणतात. तर कलही करणे म्हणजे की तांब्याची व पितळची भांडी आंबट पदार्थांमुळे खराब होऊ नयेत म्हणून त्यावर जो काही कतिलाचा म्हणजे की टीनचा जो आहे लेप दिला जातो, म्हणून पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 58वा प्रश्न, 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगातून तयार होणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, त्याला संयुग असं जे आहे ते म्हटलं जातं. जेव्हा 2 किंवा अधिक मूलद्रव्य रासायनिक संयुगाने एका विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात तेव्हा त्यांना संयुग असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 59वा, खालीलपैकी कोणते विधान धातू, धातूक आणि खनिज यांच्या बाबतीमध्ये जे की योग्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, तर सोने, चांदी, तांबे, प्लॅटिनम काही धातुमुक्त स्थिती आढळतात, परंतु बहुतेक धातू संयुगाच्या स्वरूपामध्ये धातुकामध्ये जे की आढळतात, म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला 60वा प्रश्न, वायुवाहिन्यांचे जाळे नसल्यास नैसर्गिक वायूचा वापर सुलभ करण्यासाठी त्याचे कोणत्या स्वरूपात रूपांतर केले जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की कंप्रेस्ड नॅचरल गॅस ज्याला आपण CNG म्हणतो आणि ज्याला आपण LNG म्हणतो, लिक्विफाईड नॅचरल गॅस, यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये रूपांतर केलं जातं. तर नैसर्गिक वायूचं थोडक्यामध्ये जे काही CNG आणि LNG जे की वाहतूक आणि साठवणीसाठी वापरलं जातं यामध्ये रूपांतरण केलं जातं, कारण ते जास्त दाबाखाली आणि कमी तापमानावर जे की साठवता येतं, म्हणून पर्याय नंबर याचं 2 हे उत्तर होणार असेल. तर असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले मित्रांनो टॉप 60 क्वेश्चन्स होते जे की आपल्या या अंतिम भागामध्ये आपण सामान्य विज्ञानाच्या या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पुढील देखील आपले जे काही इतर पार्ट आहे त्यामध्ये देखील आपण TETच्या त्या अंतिम दिवसांमध्ये आपण प्रत्येक विषयाने याचे अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपला इथून इम्पॉर्टंट आहे. अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली TETची बॅच अजूनही जॉईन करायची आहे त्यांनी मित्रांनो जे काही TETचा आपला 50% ऑफचा कूपन कोड आहे तो तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या आणि लगेचच्या लगेच मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही इनरोल करून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती व नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.